नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली किचनमधून चाललेली असते आणि नेमकी अर्जुन तिच्या समोर येतो. सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांचे रस्ते अडवत असतात. तेव्हा अर्जुन सायलीला हळूच म्हणतो की जास्त ऑकवर्ड होऊ नका, मम्मा आणि विमल बघतीये. तेव्हा सायली म्हणते की तुम्ही पण अवघडलेलेच आहात सर. अर्जुन हळूहळू म्हणत असतो की मग काय आता यांना दाखवायचंय का, नाही ना. मग अर्जुन मुद्दाम सायलीला म्हणतो की अगं बायको, जरा हळू चालत जा, तुला जाणून बुजून मला धक्का द्यायचा आहे का. सायली म्हणते की मला पूजा करायची. ती तिथून निघून जाते तर विमल आणि कल्पना मात्र हसत असतात. तर इकडे सायली देवपूजा करत असते तोपर्यंत सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. अश्विन म्हणतो की मम्मा, मला आज रात्री यायला जमणार नाही हा. अगं उन्हाळा सुरू झाला ना की पेशंटसुद्धा वाढतात. तर प्रताप म्हणतो की अश्विन, तुझा बिझनेस हा असा आहे ना, भरभराटीला आला तरी आनंद काय मानता येत नाही. तर इकडे सायलीची देवपूजा झालेली असते. ती हात जोडून देवीला म्हणत असते, तुझ्यापासून देवी आई तर काहीच लपलेलं नाहीये. मला अजून कुठल्या कुठल्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे आणि हे सर्व वर्षभर कसं निभावणार आहे मी. मला बळ दे देवी आई, माझ्या पाठीशी उभी राहा. सायली इकडे डायनिंग टेबलकडे आलेली असते. तेव्हा कल्पना सायलीला म्हणते की सायली, तू पण आता नाश्ता करून घे, ये बस, असं ती अर्जुनच्या शेजारी तिला बसायला सांगत असते. सायली म्हणते की नाही नाही नको. अर्जुनलाही खूप ऑकवर्ड वाटत असतं. तेव्हा विमल म्हणते की अहो सायली ताई, तुम्ही बसा, मी तुम्हाला वाढते. परंतु सायली म्हणते की नाही, मी नंतरच जेवेल. पूर्णा आजी मनात विचार करते की आज अर्जुन तर अगदी गप्प गप्प आहे, काय झालं असावं. प्रताप म्हणतो की पूर्णा आजी, ते सावंत भेटले होते, ते आपल्या अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये नव्हते का. पूर्णा आजी म्हणते की आपल्या ट्रस्टमधून निवृत्त झाल्यापासून तर ते काही भेटलेच नाही आपल्याला. कसे आहेत ते आता. तर प्रताप म्हणतो की सध्या जरा आजारी असतात, त्यांना टेस्ट करायला सांगितलं आहे. अश्विन, मी तुला त्यांचा नंबर देतो, त्यांना जे काही हवं आहे ना ते सगळं करून दे. तर अर्जुन म्हणतो की मला सँडविच हवं आहे. कल्पना म्हणते की अगं सायली, वाढ त्याला. त्यामुळे सायली अर्जुनला सँडविच वाढते. पूर्णा आजी म्हणते की आणि अश्विन, बरं का, मला माझे कानसुद्धा तपासून घ्यायचे, आजकाल मला जरा जास्त कमी ऐकायला येऊ राहिलं आहे. तर अस्मिता म्हणते की हो का, मला नाही वाटलं ग तसं, तुला कधीपासून वाटतंय. पूर्णा आजी म्हणते की बघ ना, आपल्या घरात नेहमी बायको बायको असा जप असायचा, तो तर मला काही ऐकायलाच येत नाहीये. म्हणजे तो जप तर बंद झाला नसेल, कदाचित माझ्या कानातच बिघाड झाला असेल. अर्जुन म्हणतो की नाही पूर्णा आजी, तुझे कान तर एकदम फर्स्ट क्लास आहेत. आणि आज मी बायको बायको करत नाहीये, कारण आज मी जरा बिझी आहे. काय आहे ना, माझ्या बायकोने इतकं छान सँडविच बनवले, ते खाण्यात मी बिझी आहे आणि जरा टेन्शनमध्ये सुद्धा आहे मी. कल्पना विचारते की कसलं टेन्शन रे. अर्जुन म्हणतो की बघ ना मम्मा, गेल्या 3 दिवसापासून माझ्या बायकोची कंबर दुखतीये. पुन्हा सर्व एकमेकांकडे बघत असतात, खाली बघत असतात आणि अगदी खाली मान घालून ऑकवर्ड फील करत असतात. अर्जुन म्हणतो की आता बघ ना, तिची पाठसुद्धा दुखायला लागली आहे. त्यामुळे ना काल रात्री आमचा असा प्रॉब्लेम झाला ना. तेव्हा पूर्णाजी म्हणते की बस, मला आता तुझे कुठलेही प्रॉब्लेम ऐकून घ्यायचे नाही आहेत. बाबा, तू गप्प होतास ना, तेच फार बरं होतं. आणि माझे कान आता ठणठणीत आहे ना, याचंच मला वाईट वाटतंय. अश्विन, कान फोडायचं जर काही औषध असेल ना, तर ते घरातल्या सगळ्यांनाच आणून दे. अर्जुन म्हणतो की बायको, एकदम फंटॅस्टिक सँडविच बनवलं हा तू, मला अजून एक दे ना सँडविच, मला खूप भूक लागली आणि मस्त पण झालेत. कल्पना मात्र त्या दोघांकडे बघून हसत असते. तर इकडे चैतन्य म्हणत असतो की साक्षीला मी खूप हर्ट केलंय, तिचा मर्डरशी काहीही संबंध नसताना मी तिला खूप बोललोय. माझ्या अशा वागण्यामुळे आमची मैत्री डिस्टर्ब झाली आहे. तिला एक कॉल करून ब्रेकफास्टसाठी बोलू का. चैतन्य जेव्हा साक्षीला फोन करतो तेव्हा साक्षी मैपत आणि प्रियासोबत बसलेली असते. साक्षी म्हणते की चैतन्य गडकरी फोन करतोय आणि ती फोन कट करून टाकते. मैपत म्हणतो की अगं कट का केलास, अर्जुनचा उजवा हात म्हणजे आपल्या कामाचा माणूस आहे. दुसऱ्या टाईमला पुन्हा एकदा चैतन्याचा फोन येतो. तेव्हा साक्षी चैतन्याचा फोन घेण्यासाठी तिथून जाते. तर चैतन्य साक्षीला ब्रेकफास्टसाठी विचारत असतो. साक्षी म्हणते की चैतन्य, तुझ्यासारखं काहीच न घडल्यासारखं मला वागता येत नाही आणि माझे इमोशन संपून टाकण्याचं माझ्याकडं स्विच पण नाही आहे. चैतन्य म्हणत असतो की साक्षी, जर तू एकदा आली असती तर मला खूप बरं वाटलं असतं. तर त्यावर साक्षी म्हणते की तू मला इन्व्हाइट पण करू नको आणि माझी वाटही बघू नकोस, कारण वाट बघणं किती पेनफुल आहे हे मला माहिती आहे. कोणीतरी येणार येणार म्हणून आपण नेहमी जीव वर खाली करत असतो, पण तो तर येतच नाही, उलट आपल्यावरच संशय घेतो. वाट्याला हे दुःखच येऊ नये. चैतन्य म्हणत असतो की साक्षी, आपण फक्त एकदा भेटूयात का. साक्षी म्हणते की काय बोलणार, आणि बोलता बोलता मी जर अजून तुझ्यामध्ये गुंतले तर त्यातून बाहेर पडण्यासाठी मला खरंच इम्पॉसिबल होईल. तर बोलून साक्षी फोन कट करून टाकते. तर साक्षी इकडे म्हणत असते की चैतन्य गडकरी, खूप पस्तावशील आणि आता हात जोडत माझ्याकडे येशील.
तर इकडे प्रियाचा फोन अस्मिताला आलेला असतो. प्रिया म्हणत असते की अगं, आपण सायलीला इतका गुंतवण्याचा प्रयत्न करतोय, इतके प्लॅन बनवतोय, ते हार चोरण्याचा प्लॅन कधी करणार आहोत? अस्मिता म्हणते की आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे, पण त्यासाठी तू घरी तर राहायला यायला हवं ना. रवी काकाशी बोलली का तू? परवानगी घेतली का त्याची? प्रिया म्हणते की तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे. मी तुमच्या घरी येते आणि अर्जुन माझ्याशी रूडली बोलतो ना, हे बाबांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते सहजासहजी परवानगी नाही देणार. अस्मिता म्हणते की आता तुला परवानगी कशी काढायची ते तू बघ, पण तू या घरात यायला हवीच. आपण एक काम करूया, 2-3 दिवसात संधी साधून लगेच सायलीच्या बॅगमध्ये हार टाकूयात. प्रिया म्हणते की अगं, पण तुमच्या घरी मला बाबांनी पाठवणं म्हणजे अशक्य आहे. तू एक काम करते का, पूर्णा आजीला बाबांना कॉल करायला सांगते का? कसं आहे, पूर्णा आजीने जर रिक्वेस्ट केली तर बाबा नाही नाही म्हणणार. अस्मिता म्हणते की ठीक आहे, मी बोलते पूर्णा आजीशी, म्हणजे तुला आमच्या घरी राहता येईल. आणि मग जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रिया म्हणते की ऑपरेशन सायली, हार आणि पर्स. तर इकडे सायलीने घडलेला सगळा प्रकार कुसुमला सांगितलेला असतो. कुसुम म्हणते की काय एका पलंगावर? हा अर्जुन नक्की वकीलच आहे ना, की खरंच तुला बायको वगैरे समजायला लागलाय? सायली म्हणते की अगं कुसुमताई, ते नाही म्हणाले, मीच त्यांना म्हटले की खाली अंथरूण घालायला नको. कुसुम म्हणते की मी काही चुकीचं ऐकलं का? अगं, तू स्वतःहून त्याच्या पलंगावर झोपायला गेलीस? अगं, तुला काही डोकं वगैरे आहे की नाही? सायली म्हणते की अगं, बाबांनी आम्हाला वेगळं झोपलेलं बघितलं आणि त्यामुळे खूप गोंधळ झाला घरात. मला काही सुचतच नव्हतं, आमचं काही खोटं नाटं बाहेर पडतं की काय, अशीच भीती वाटत होती. तर कुसुम म्हणते की सायली, जाऊ दे ते आता. तुला जर असं काही सहन करायला लागते ना, तू माझ्या घरी निघून ये. खड्ड्यात गेला तो अर्जुन सुभेदार, आपण दुसरा वकील बघूयात. सायली म्हणते की काय ग तुझं नेहमी दुसरा वकील शोधणं एवढं सोपं असतं तर मी इथं अडकून बसले असते का? कुसुम म्हणत असते की अगं, पण तुझ्या डोक्याला किती ताप होतोय. सायली म्हणते की मी बधूभाऊंसाठी चटके सोसेल, एवढ्याशा त्रासाने मला काय होणार आहे? आणि हे तर फक्त 1 वर्षासाठीच आहे. मधुभाऊ आल्यानंतर आपण पुन्हा एकत्र राहायला लागू. आणि मग मला तुझ्या हातचा चहा हवाय हा, रोज सकाळी. कुसुम म्हणते की आणि तू माझ्या केसांना तेल लावून देत जा. सायली म्हणते की आणि मग मधुभाऊ येतील आणि म्हणतील की ए टवळ्यांनो, काय गप्पा मारत बसलाय, चला आता आत जाऊन मुकाट्याने झोपा. कुसुम म्हणते की हो, आणि आपण हसत हसत पळत जाऊ. सायली म्हणते की आणि पुन्हा तोंडावर पांघरून घेऊन आपण हळू आवाजात गप्पा मारत राहू. दोघीही हसत असतात. सायली म्हणत असते की आपल्या आश्रमाच्या भिंतींनी आपल्या किती गप्पा ऐकल्या असतील ना. मला त्या भिंतींवरून हात फिरवायचा आहे, पुन्हा रांगोळी घालायची आहे, बागेतल्या झाडांना पाणी घालायचं आहे. आपलं घर पुन्हा मिळायला हवं ग कुसुमताई. तर इकडे अर्जुन ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि न्यूजपेपर वाचत असतो. अचानक त्याला न्यूजपेपरमधूनच समजतं की वात्सल्य आश्रमचा लिलाव होणार आहे. तो विचार करतो की हे जर मिस सायलींना कळलं तर खूप जास्त त्यांना त्रास होईल. अर्जुन लगेचच चैतन्याला आतमध्ये बोलवतो. चैतन्य म्हणतो की काय रे, काय झालं? अर्जुन म्हणतो की बघ वाच. चैतन्य म्हणतो की हे काय? वात्सल्य आश्रम फॉर अन ऑक्शन, आणि सरकारने तर इच्छुकांना जाहीर आमंत्रण दिलंय. अशाने तर खूप मोठा लिलाव होईल हा, आणि आश्रम हा विकला जाईल. अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात येते का चैतन्य तुझ्या, जर ह्या लिलावामध्ये साक्षी आणि मैपतने जर पार्टिसिपेट केलं तर असं लक्षात येईल की त्यांना अजूनही तो वात्सल्य आश्रम हवाय, आणि मग साक्षीनेच विलासचा खून केलाय ही पॉसिबिलिटी पण वाढते. म्हणजे मिसेस सायली ह्या बाप मुलीबद्दल ज्या काही म्हणत होत्या ते सगळं खरं ठरेल. चैतन्य म्हणतो की हो, तुझं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे साक्षीने जर या बिडिंगमध्ये इंटरेस्ट दाखवला तर आपल्याला कोर्टामध्ये आपली बाजू मजबूत होईल. पण सायलीला या लिलावाबद्दल माहिती आहे का? अर्जुन म्हणतो की मला नाही वाटत की त्यांना काही माहीत असेल. त्यांना जेव्हा हे कळेल तेव्हा त्या खूप अपसेट होतील. त्यांची खूप जास्त अटॅचमेंट आहे त्या वात्सल्य आश्रमाशी, आणि असायलाही पाहिजे, ते घर होतं त्यांचं. चैतन्य म्हणतो की अरे सकाळी उठून पण त्या जेव्हा पेपर वाचतील तेव्हा त्यांना कळेलच ना. अर्जुन म्हणतो की नाही, त्यांना सवय नाही आहे सकाळी उठून पेपर वाचण्याची. त्या डायरेक्ट किचनमध्ये जातात आणि लागतात कामाला, त्यांना न कळलेलंच बरं आहे. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, पण तू किती दिवस त्यांच्यापासून लपून ठेवणार आहे? आज ना उद्या त्यांना कळणारच आहे. कुठून तरी त्यांच्यापर्यंत बातमी ही पोचणारच आहे. अर्जुन म्हणतो की हो, मी सांगणारच आहे त्यांना, पण आत्ता नाही. तू या आश्रमावर नीट लक्ष ठेव, आणि हा आश्रम कोण विकत घेतंय हे आपल्याला कळलंच पाहिजे. तर इकडे सायली घराची साफसफाई करत असते. त्याचवेळी पोस्टमॅन येतो आणि सायलीला एक कुरिअर देतो. सायली जेव्हा उचकून बघते तेव्हा ती खूप घाबरते आणि म्हणते की आता तर सरांना मला सांगायलाच हवं. ती लगेचच अर्जुनला फोन करते. सायली म्हणते की सर, इथे खूप मोठा गोंधळ झाला आहे. अर्जुन म्हणतो की आता काय केलं तुम्ही? सायली म्हणते की सर, मी काही केलेलं नाही आहे, पण मला एक कोर्टाची नोटीस आली आहे, रविराज सरांनी पाठवली आहे ती.
सर आणि त्यात असं लिहिलंय की पुढच्या तारखेला मला कोर्टात हजर राहावं लागणार आहे. पण सर तुम्ही तर ठरवलं होतं ना की मी कोर्टात जायचं नाही आहे. अर्जुन म्हणतो की राईट. नोटीस आली तर जावंच लागेल. सायली म्हणते की सर पण मी मधुभाऊंसमोर अशी कशी काय येऊ? मला तर आता कळतच नाही की त्यांना काय उत्तर द्यायचं. अर्जुन म्हणतो की तुम्ही शांत व्हा. तुम्ही घरी आहात ना, लोक आहेत आजूबाजूला, तुम्ही आता काहीच बोलू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला नोटीसचा फोटो पाठवा, मी वाचतो आणि सांगतो काय करायचं ते. सायली म्हणते की सर मला कोर्टात यावं लागणार नाही, असं काहीतरी करा ना. तर अर्जुन म्हणत असतो की नोटीसचा फोटो पाठवा. सायली म्हणते की हो पाठवते. दोघंही फोन ठेवतात आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर गुंडांनी अर्जुनला पकडलेलं असतं आणि डांबून ठेवलेलं असतं. त्यामुळे अर्जुन कोर्टामध्ये जाऊच शकत नसतो. जज चैतन्याला विचारतात की अर्जुन सुभेदार कुठे आहेत? आता कोर्ट यापेक्षा जास्त वेळ अजिबात थांबू शकत नाही. चैतन्य म्हणतो की मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करतोय पण ते फोन उचलत नाही. कदाचित तशीच काहीतरी अडचण आली असेल. तर इकडे अर्जुनला मात्र एका अंधाऱ्या खोलीमध्ये डांबून ठेवलेलं असतं. तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.